सुरूही झालेला नाही, पण वाशिम जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पाण्यासाठीची महिलांची वणवण आत्ताच सुरू झाली। हर घर नल हर घर जल शासनाची महत्वाकांक्षी जल जीवन मिशन योजना मात्र प्रत्यक्षात फोल ठरली असून ग्रामस्थांच्या पदरी निराशाच आहे। पाहुयात लोकशाही मराठीचा हा खास स्पेशल रिपोर्ट। वाशिम जिल्ह्यात जलजीवन मिशनचा बट्ट्याबोळ। पाण्यासाठी महिलांची भटकंती, पाण्यासाठी ग्रामस्थ, महिलांच्या डोळ्यात अश्रू। हे दृश्य आहे वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील वर्दरी बुद्रुक गावाचं, ज्या गावाची ओळख आज टँकरनं पाणी विकत घेणारं गाव अशी झाली आहे। गावात जलजीवन मिशन अंतर्गत काम करण्यात आलं, पाण्याची टाकी उभारण्यात आली, विहीर खोदण्यात आली, पण हे सगळं केवळ कागदावरच यश ठरलं। कारण आजही या गावात पिण्याचं आणि वापरण्याचं पाणी मिळावं म्हणून ग्रामस्थ महिला वनवन भटकताना पाहायला मिळत आहेत। डोक्यावर हंडे, उन्हातान्हात पायपीट, तासन तास पाण्याच्या प्रतीक्षेत उभं राहणं हीच वर्दरी बुद्रुक मधील महिलांची रोजची कहाणी बनली आहे। आमच्या गावात 2-3 वेळा प्रशासन अधिकारी येऊन गेले, पाण्याची काय सोय कोणी लावली नाही। धरणाचं काम 10 वर्षापासून जसंच्या तसंच पडेल आहे। गावात सरकारी विहीर नाही, हापशी नाही, कुठं काहीच नाही। मग आम्ही पाणी ते ग्रामपंचायतला आम्ही पाण्यासाठी सांगितलं तर कोणी लक्ष देत नाही। पाण्यासाठी ग्रामस्थ महिला डोळ्यात आस ठेवून दररोज वाट पाहतायत। कधी नळाला पाणी येईल, कधी हंडा भरता येईल, याच आशेवर त्यांचा दिवस सुरू होतो। मात्र ही प्रतीक्षा संपतच नाही, कारण गावात पाणीच नाहीये। रिकामे नळ, कोरडे हंडे आणि डोक्यावर वाढत जाणारी चिंता हीच आज या गावातील महिलांची ओळख बनली आहे। पाणीसाठी आम्ही किती येले करा लागलो ते आम्हाला माहित, तुम्ही पाहता का? पाहत ना, लय येले चालू आहे आम्हाला पाणीचे। पाणी विकत घ्यायचं आम्ही, विहिरीचं आणतात लोक टँकर, 50 रुपये टाकी। कामाला जायचं, 50 रुपये टाकीचं पाणी घ्यायचं, पियायचं, आणि कसं या गावात राहायचं असं सांगा तुम्ही आम्हाला। अनेक वर्षांपासून या गावात पाणी नाही। गावात काम तर सुरू झालं, मात्र जलजीवन मिशनचं काम निकृष्ट दर्जाचं झाल्याचा आरोप ग्रामस्थ करतायत। काम अपूर्ण राहिलं, नळ कनेक्शनच नाही, तर नळांना पाणी कुठून येणार आणि शेवटी गावकऱ्यांना खासगी टँकरकडून महागडं पाणी विकत घ्यावं लागतंय। शासनाच्या योजनेवर लाखो रुपये खर्च झाले, मात्र गावकऱ्यांच्या तहानेला आजही पाणी नाही। उन्हाळा जसजसा जवळ येतोय तसतशी ग्रामस्थांची चिंता वाढते। आमच्या गावात गेल्या खूप दिवसापासून पाण्याची टंचाई आहे। आमच्या गावात जल जीवन मिशन अंतर्गत एक काम राबवण्यात आलेला होता, तो पण काम अति खालच्या दर्जाचं काम झालेलं आहे। तर शासन पण लक्ष देत नाही, ग्रामपंचायत पण याच्यावर लक्ष देत नाही। कॉन्ट्रॅक्टर आणि ग्रामपंचायतवाले अर्ध्यात आम्ही अर्ध्यात तुम्ही असं या परिस्थितीने काम चालू आहे। विहीर खांदलेली आहे, पण आतापर्यंत विहिरीनं पाणी पण नाही लागलेला, आणि जे टाकीचं काम झालेलं ते काम पण परिपूर्ण झालेलं नाही। पाणी 100 रुपये रोज आणि कामाला जावं लागते, 50 रुपये विकत पाणी घ्यावं लागते। कसं काय करावं? मग 2 महिने झाले पाणी नाहीये या गावामध्ये। पाणी नाही, धरण नाही, बंधारा नाही, काही नाही, विहीर नाही, सरकारी विहीर पण नाही। आम्ही जातो तहसीलदाराजवळ तर ते म्हणतात तुमच्या गावात पाणी आहे, पाणी आम्हाला देत नाही। मग आम्ही पाणी प्याव कुठून? लोक मतदान मागतात, पाणी आणतो म्हणून, कोणी पाणी आणत नाहीत गावात। एक सरपंच आहे आमच्या गावातला, ते बाहेर गावी राहतात, त्याला काय सांगायचं? अडचण गावातली, विकत पाणी घ्यायचं, 50 रुपये टाकी देतात। प्रशासन याकडे लक्ष देणार का, की वर्दरी बुद्रुकची ओळख जलजीवन मिशन अपयशाचं प्रतीक म्हणूनच राहणार, हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। गोपाल व्यास, लोकशाही मराठी, वाशिम। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।